मग उंची वाढायची वयोमर्यादा साधारणतः किती असते? तसं विचार केला तर आपलं शरीर म्हणजे झाडासारखं नाही आहे की ते अनादी अनंत कालापर्यंत वाढेल, की म्हणजे झाड हे वाढतच राहतं. प्रत्येक वर्षी जरी आपण ते छाटलं, कट केलं तर ते वाढत जातं. पण मानवी शरीरामध्ये 24 वर्षपर्यंत साधारणपणे उंची वाढू शकते. याच्यामध्ये पण एक छोटीशी गंमत आहे की ज्याला आम्ही ऑसिफिकेशन म्हणतो, म्हणजे हाड भरणं म्हणतो. तर काय होतं की जर तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर बघितलं असेल तर बाळाच्या कपाळामध्ये खड्डा असतो आणि आपण काय करतो की त्याला तेल भरत जातो आणि तो तेल भरत भरत जात असताना काही काळानंतर तो खड्डा भरून जातो. म्हणजे त्या ठिकाणी त्यातलं हाड जे आहे ते भरून येतं. मग असंच ज्यावेळेस बाळ जन्माला येतं तर साधारणपणे 305 हाडं ही त्या बाळाच्या शरीरामध्ये असतात आणि जसं वय वाढत वाढत जाईल तर तशा पद्धतीनं हळूहळू ती जी बाकीची हाडं आहेत किंवा इतर जी हाडं आहेत ते एकमेकामध्ये मिसळत असतात, एकत्र होत असतात आणि एक ठराविक काळानंतर ती साधारणपणे 305 हाडापासून आपण 206 हाडांच्यापर्यंत येतो आणि एकदा 206 हाडं आपली कंप्लीट झाली, आपली हाडं पूर्णपणे एकमेकाशी मिसळून भरली तर त्याला आपण ऑसिफिकेशन म्हणतो. तर हाडं भरल्यानंतर मग मात्र उंची वाढत नाही. पण काही मुलांच्यामध्ये असं होतं की अगदी 16व्या-17व्या वर्षी पण ते हाडं भरून जातात, ऑसिफिकेशन कंप्लीट होतं. तिथं मात्र आपल्याकडे पर्याय खूप कमी शिल्लक राहतात आणि काही मुलांच्या बाबतीत असं बघायला मिळतं की अगदी 25, 26, 27व्या वर्षीसुद्धा उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आमच्याकडे